नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांचा प्रश्न होता की मागणी होती की सर फॉरेस्टच्या जागा आलेल्या आहेत, 144 सध्या जागा आहेत, अजूनही काही 25 ते 30 जागा एसीएफच्या वाढण्याची शक्यता आहे, पण सध्या तरी 144 जागा आहेत. पूर्व परीक्षेचं तर आपण बॅचेस वगैरे त्याचा वेगळा व्हिडिओ टाकणार आहे 1-2 दिवसामध्ये. त्याचे बॅचेस सुरू आहेत, ऍप्लिकेशन आहेत. पण पूर्व परीक्षा तर आपण करूच, आपण पण करू, तुम्ही पण करूया, सगळेजण करूया, त्याची तयारी करूयात. पण मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल कुठला घ्यावा? जे ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील किंवा नॉन ऍग्रिकल्चरचे असतील, जे बॉटनी घेत असतील सेकंड ऑप्शनल, आणि त्यांना बॉटनीमधला आणि ऍग्रिकल्चरमध्ये जवळपास 4 ते 5 पॉईंट कॉमन आहेत, तर ते, आणि ज्यांना ऍग्रिकल्चर घ्यायचं आहे म्हणजे ऍग्रीचे ग्रॅज्युएट असतील किंवा इतरही जे बॉटनी घेत आहेत त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर घेत आहेत सोबत सायमल्टेनियसली, त्यांनाही एक बॅच पाहिजे होती. त्याच्यासाठी आपण ऍग्रिकल्चरची ऑप्शनल टू द पॉइंट नोट्स आणि पर्सनल मेंटरशिप बॅच, ओके, याच्याबद्दल पूर्ण फीचर्स आपण बघणार आहोत याच्यामध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, पूर्ण माहिती याच्यात सांगणार आहे. काय फीस असेल, काय फीचर्स असतील, बघूयात आपण. ओके ओके हा, पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, जी आपली ऍग्रिकल्चर ऑप्शनल बॅच आहे, जी फॉरेस्ट मेन्सच्या रिटर्न एक्झामसाठी आहे, त्यासाठी तुम्ही आपलं स्वराज्य अकॅडमी ओमसर हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरला जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर जे प्ले स्टोरवाले असतील ते डाउनलोड करतील, जे मोठे माणसं असतील पैशावाले ऍपल फोनवाले, त्यांनी तिथं तुम्हाला प्ले स्टोर नाही, त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा या नंबरवरती 94 21 44 24 36. इथे ऍप्लिकेशन लॉग इन करा किंवा रजिस्टर करा ऑलरेडी असेल तर. जर मोबाईल बदलला असेल, डिव्हाइस चेंज झाला असेल, तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचा ऍप्लिकेशन लॉग इन नंबर आणि नाव मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. बिनधास्त मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही. 24 तासाच्या आत रिप्लाय मिळून जाईल किंवा कधी कधी एखाद्या वेळेस 48 तास लागेल जर काही काम असेल तर. ओके, चला, ही गोष्ट क्लिअर झाली. त्याच्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, ओके, लॉग इन करा किंवा रजिस्टर करा. काही प्रॉब्लेम आला असेल मला व्हॉट्सअपला मेसेज करा, बिनधास्त मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्याच्यानंतर आता बॅच घ्यायची आपल्याला. ओके, बॅच परचेस करायची आहे, तर तुम्ही फोल्डर बघायचं आपल्याला. ऑल कोर्सेस बघा ऍप्लिकेशनला जाऊन, किंवा तुम्ही ऍग्री एक्झाम बॅचेस हे फोल्डर बघा. जर भविष्यात अजून जर मला वेळ मिळाला तर त्याचं फॉरेस्ट मेन्स ऑप्शनल असं काहीतरी फोल्डर करण्याचा विचार आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑल कोर्सेसमध्ये जा किंवा ऍग्री एक्झाम बॅचेसमध्ये जा, तिथे तुम्हाला हे नाव दिसेल, फॉरेस्ट मेन्स ऍग्रिकल्चर ऑप्शनल रिटर्न टू द पॉइंट नोट्स पर्सनल मेंटरशिप बॅच 25-26 सॉरी. ओके, एकच सेकंड फक्त. ओके, चलो, 25-26 हा कोर्स तुम्ही परचेस करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे एकच सेकंड. हा, बॅचचे फीचर्स काय असतील, याच्यामध्ये काय काय मिळणार आहे ते बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर बॅच परचेस करा. बॅचची व्हॅलिडिटी किती असेल सर? 1 वर्ष असेल, कमीत कमी 1 वर्ष असेल. म्हणजे तुम्ही आज जरी परचेस केली, आजपासून 1 वर्ष. पण सर माझी मेन्स तर 1.5 महिन्यानं होईल, अजून थोडं 1.5 वर्षानं होईल, तर कमीत कमी 1 वर्ष असेल. जास्तीत जास्त तुमची मुख्य परीक्षा होईपर्यंत असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे चिंता करू नका. आजच्या परिस्थितीला, आज किती तारीख आहे? जवळपास 1 एप्रिल धरू आपण. 1 एप्रिलला त्याची 18 महिन्याची ठेवलेली आहे, परत 1 मेला ती 17 करेल, जूनला 16, असं करत करत जाईल. म्हणजे तुमची मेन्स पर्यंत बॅच राहील, याचा बिंदास राहा कधी पण. ओके, मिनिमम 1 वर्ष राहील, जास्तीत जास्त 1.5 वर्ष राहील, जे राहील ते राहील. मेन्स लांबली, बॅचची व्हॅलिडिटी वाढवेल, चिंता नाही. फीस किती राहील? तर फीस पहिल्या 30 स्टुडंटसाठी, पहिल्या 30 जणांसाठीच ऍप्लिकेशनला तुम्ही आता जा, 30 स्टुडंटसाठी 3,333 रुपये राहील. ओके, हे एकदम मोडतो एकदा. ओके, फीस किती राहील? 3,333 रुपये फीस राहील. ओके, याच्यात ऍप चार्जेस काय असतील ते समजा 3,400 धरू आपण, समथिंग काही जे काय असतील ते, हे असेल. जवळपास 1.5 वर्ष किंवा 1 वर्ष कमी कमी बॅच किंवा मेन्स पर्यंत बॅच राहील. बॅचचे फीचर्स काय असतील? ओके, अजून काही तुम्हाला अडचण आली असेल ऍपच्या संबंधित वगैरे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. पूर्ण फीचर्स आपण बघूयात. ही फक्त 30 स्टुडंटसाठी आहे. याच्यानंतर याची फीस 3,999. ओके, आणि नंतर याची फीस 4,999 अशी वाढणार आहे, कारण की जे पहिले 30 विद्यार्थी असतील त्यांना आपण ही ऑफर देत आहोत, कारण की ते लवकर जॉईन होत आहेत, त्याच्यामुळे त्यांना फायदा असावा असं एक प्रामाणिक मत आहे. सिलेबस वाईज PDF नोट्स असतील. ओके, एकदम सिलेबस वाईज. ऍग्रिकल्चरचे जवळपास 12 विषय आहेत. आपला जे डिकोडेड सिलेबस असेल तोच बघा, त्याच्यानुसारच नोट्स केले आहेत. पॉईंट वाईज जवळपास 45 पॉईंट्स आहेत 12 सब्जेक्ट म्हणजे उदाहरणासाठी पहिला पॉईंट इकॉलॉजी आहे, 1.1 याची वेगळी नोट्स, 1.2 याची वेगळी नोट्स, 1.3 याची नोट्स. आता फक्त याची नोट्सच का, फक्त नोट्सच मिळतील काही बॅचमध्ये? नाही, लेक्चर्स देखील मिळणार आहेत. कुठले?
टीचिंग लेक्चर नाही, मेंटरशिपचे लेक्चर भेटतील. म्हणजे समजा ही इकॉलॉजी आहे, इकॉलॉजीवरती नेमकं कसं रायटिंग करायचंय, काय करायचंय, पूर्ण याच्यात सांगितलं जाईल. आणि फक्त एवढे नोट्स चांगले समजा ह्या 3 समजा PDF इकॉलॉजीचे आहेत, तर अजून याच्यातून एक्स्ट्रा इंटरनेटवरून अजून काही PDFs असतील, काही रेफरन्स बुक्स असतील. ऑलरेडी ह्याच्या नोट्स बुकिंग केलेल्या आहेत मी. त्या रेफरन्स मटेरियल असतील, स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, इंटरनेटचा वापर, म्हणजे साम दाम दंड भेद सगळं यूज करून त्या नोट्स बनवल्यात. पण अजून देखील माझ्याकडे जवळपास भरपूर ॲग्रीचं मटेरियल आहे. जवळपास 300-400 नोट्स आहेत ॲग्रीकल्चरच्या, सगळ्या डिग्रीच्या 60 नोट्स आहेत माझ्याकडे पूर्ण. बाकीचे रेफरन्स बुक भरपूर आहेत. समजा एखादं 500 पानाचं पुस्तक आहे, त्या 500 पानातले समजा 5 पेज महत्वाचे आहेत, तर अजून टाकेल मी एक्स्ट्रा. म्हणजे जास्तीत जास्त मटेरियल देण्याचा प्रयत्न आहे. आणि नोट्स ज्या आहेत त्या स्वराज्य अकॅडमीच्या याच्या लोगोनुसार आहेत. जवळपास 90% नोट्स हे आपल्या लोगोनुसार आहेत. याच्या PDF देखील तुम्ही टेलिग्राम चॅनलला बघू शकता, किंवा जर मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर तुमची काही नोट्स पाठवा, सॅम्पल बघू शकता, काही बिनधास्त. पण टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जाऊन बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर ही गोष्ट आहे. 70 ते आता प्रिंट करता येतील का सगळ्या नोट्स, तर हो, जवळपास 75 ते 80% नोट्स प्रिंट करता येतील जवळपास. थोडासा हातचा ठेवा लागतो. 10% नोट्स म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता, रीड करू शकता त्या पद्धतीने. पण 75 ते 80% नोट्स जवळपास सर्व नोट्स प्रिंट करता येतील. काही थोडंसं ठेवावं लागतं हातचा, त्याच्यामुळे तेवढं समजून घ्या फक्त. ओके, त्याबद्दल बिनधास्त राहा. त्याच्यानंतर फक्त नोट्सच मिळतील का की नाही, तर अजून काय मिळेल, तर अजून याच्यासोबत जर बघितलं आपण PDFs मिळतील, प्रिंट करता येतील, हो, काही PPTs मिळतील. ओके, आणि अजून हे तर सगळं मिळणारच आहे. याच्यातून एक्स्ट्रा काही रेफरन्स मटेरियल देखील मिळेल. ओके, भरपूर कंटेंट मिळेल, काही बिनधास्त राहा. ओके, त्याच्यानंतर मेंटरशिप आणि गायडन्स लेक्चर. म्हणजे प्रत्येक विषयाला काय अप्रोच असला पाहिजे, कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, काय लिहायचंय, कशा पद्धतीने लिहायचंय, कधी लिहायचंय, दररोज किती वेळ प्रॅक्टिस करायची आहे. आता 6 महिने जवळपास 1 एप्रिल ते 28 सप्टेंबरला पूर्वपरीक्षा आहे. तोपर्यंत 6 महिने कसं लिहायचंय, किती वेळ लिहायचं, याचे सेपरेट गायडन्सचे लेक्चर्स प्रत्येक महिना, म्हणजे एप्रिल पासून आपण सुरुवात करूयात. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 6 महिन्यात नेमकं काय करायचंय. पुढे डेली स्टडीज टार्गेट तुम्हाला दिलं जाईल. डेली तुम्ही रायटिंग करून घेतलं जाईल तुमच्याकडून. त्याच्यामुळे नोट्स प्रिंट जरी नाही केल्या तुम्ही, त्या लिहून जरी काढल्या तरी तुमचा 6 महिन्यात सगळ्या नोट्स रिवाईज होतील. कशा पद्धतीनं काय नोट्स काढायच्यात, कशा पद्धतीने नोट्सचा वापर करायचा, याचे युट्यूबला देखील 1-2 व्हिडिओ येणार आहे, निश्चिंत राहा. ओके, ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, डेली स्टडी टार्गेट तुम्हाला मिळतील. डेली रायटिंग प्रॅक्टिस, डेली दररोज लिहायचंय तुम्ही. दररोज किती वेळ लिहायचंय, 30 मिनिटं लिहायचंय, किंवा जास्तीत जास्त 45 मिनिट किंवा 60 मिनिटं, कधीपर्यंत, पूर्व परीक्षा होईपर्यंत, एवढाच वेळ लिहायचंय. ओके, दररोज. आणि शनिवार असेल पुढे बोलणार आहे मी, आणि रविवार असेल त्यासाठी वेगळं टार्गेट आहे. ओके, दररोजचा प्लॅन दिला जाईल की आज गेल्या मंथली काय, वीकली काय करायचं, या आठवड्यात शनिवार रविवार काय करायचं, 3-3 तास ते पण. आणि महिन्यात पण, या महिन्यात किती सिलेबस संपवायचा, उगीच घेतला सिलेबस सगळा संपवतो, पूर्व परीक्षा आहे आपली, त्याचं प्लॅन माझ्या डोक्यात आहे ती पण, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. त्याचा विचार करूनच प्लॅन देणार नाही, तर उगीच 4-4, 5-5 तास उगीच घ्यायलो शिकवायलो असं होता कामा नाही, होणार नाही. तुमचं होणार नाही, माझ्याकडून पण होणार नाही. त्याच्यामुळे ती बिनधास्त राहा. संपूर्ण अभ्यासक्रमानुसार नोट मिळतील का, तर हो, जवळपास 95% नोट्स मिळतील. म्हणजे 100% मिळाल्यानंतर थोडंसं होतं, पण 100%च मिळतील. पण 95% नोट्स मिळून जातील. आणि मुख्य परीक्षा जोपर्यंत होईल का तोपर्यंत त्याच्यात एक्स्ट्रा ऍडिशन होत राहील. पूर्ण नोट्स ज्या कधी मिळणार आहेत त्याच्यात जर बघितलं, सॅटर्डे संडेला काय प्लॅन आहे सर, सॅटर्डे संडेला 3-3 तास तुम्ही लिहायचंय. ओके, जो आपला ऍग्रिकल्चरचा पेपर आहे तो 3 ते 6 असेल शनिवारी समजा, आणि नंतर 3 ते 6, दुसऱ्या दिवशी 9 ते 12 असं असेल समजा. मी त्याचा वेगळा व्हिडिओ टाकतो, त्याचा एक टाइम टेबल आहे. मे 2025 मध्ये याची वनसेवेची मुख्य परीक्षा होणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही शनिवारी लिहायचं 3 ते 6 आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 12 असं 3 तास लिहायचं. काय लिहायचं काय डिटेल व्हिडिओ सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आठवड्यातून 6 तास लिहायचं, म्हणजे 2 दिवस, आणि दररोज 30 मिनिटं, 45 मिनिटं, 1 तास. आज 30 लिहा, उद्या 45 लिहा, 1 तास असं लिहायचं दररोज. म्हणजे 1 तास दररोज आपण अभ्यास करायचा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. एक्झाम सारखं वातावरण, हे जे शनिवार रविवार का सांगतोय, ते ऍटमॉस्फिअर सराव राहिली पाहिजे. 6 महिने आजपर्यंत पूर्व परीक्षेपर्यंतच तुम्ही शनिवार रविवार 3-3 तास लिहायचं फक्त. म्हणजे तुम्हाला बसणं सिटिंग झाली पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे, आपल्या ऍप्लिकेशनला टाकणार आहे. ओके, पर्सनल मेंटरशिप असेल, इंडिव्हिज्युअल. तुम्हाला वाटतं की सर मी लिहू शकत नाही, काय, मेसेज करा, कॉल करा. आठवड्यातून 1-2 दिवस कॉलिंगला असेल किंवा दररोज पण कॉलिंगचा टाइम घ्या, त्याच्यावरती तुम्हाला पर्सनल देखील बोलणार आहे. म्हणजे असं नाही की उगी काय घेतली, मटेरियल घेतलं झालं सर गायब, असं नाही. कॉल करू शकता, मेसेज तर कधी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. अगदी शून्यापासून जे सुरुवात करणार आहेत की सर मला लिहायचं सुद्धा जमत नाही आता, ती
पासून मी प्लॅनिंग देणार आहे इंडिव्हिज्युअली. म्हणजे तुम्ही बघाल युट्यूबला काही लेक्चर्स टाकणार आहे, सिलेबस सुद्धा लिहायला सांगणार आहे, प्रिंट करायलाच लावणार आहे. दोन्ही गोष्टी. सिलेबसच आपल्याला पहिल्या महिन्यात 4 ते 5 वेळा लिहायचा आहे, पूर्व परीक्षेवेळेस 7-8 वेळा लिहून काढायचं आहे, आणि मुख्य परीक्षेवेळेस तर खूप वेळा लिहायचं आहे, 12-15 वेळा लिहून काढायचं आहे. त्याच्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस पाठच होऊन जाईल तुम्हाला. सिलेबस सगळ्या गोष्टी पाठ होतील, कुठे टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, यांना देखील जे अति शून्यापासून तयारी करतायत त्यांनाही फायदा होईल, आणि जे रेग्युलर फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांना तर जबरदस्त फायदा आहे. ते ऑलरेडी लिहितच आलेले आहेत, त्यांना तर एकदम सुपर फायदा होणार आहे. क्लिअर. त्याच्यानंतर सिलेबस वाईज गायडन्स लेक्चर ऑलरेडी बोललो, याच्याबद्दल प्रत्येक सिलेबस बद्दल लेक्चर टाकणार आहे, याच्याबद्दल कसं करायचंय, काय कशा पद्धतीनं. आता हे 6 महिने का तुम्ही काय टीचिंग लेक्चर का नाही त्याच्यात, तर याच्यात आधी आपण ऍग्रिकल्चरच्या नोट्स बनवतोय. आजच्या कंडिशनला जवळपास 60 ते 70% नोट्स बनलेले आहेत. अजून 30 ते 40% नोट्स काढणं सुरू आहे. त्या सगळ्या नोट्स जवळपास मी पुढे सांगितलं 1 जून 2025 पर्यंत उपलब्ध होतील. नंतर वेळ मिळाला आपल्याकडे बॉटनी आहे, त्याच्या नोट्स काढायच्यात. ओके, त्याच्या आधी आपल्याकडे पूर्व परीक्षा आहे, त्याच्या बॅचेस आहेत. मी जर इथे शिकवत बसलो, मी 3-4 तास शिकू शकतो, असं काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. 3-4 तास तुमचे लेक्चर दररोज घेऊ शकतो, पण त्याचा फायदा होणार नाही. आपल्याला पूर्व परीक्षा पास व्हायची आहे. तुमचं पूर्ण रीडिंग, पूर्ण डिकोडिंग, पूर्ण UPSCचे प्रश्न, MPSCचे प्रश्न, त्याचं अनालिसिस हे सगळं होणार आहे. त्या पद्धतीनं त्याचे मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. ती करायचं गेलं सोडून आपण जर इथं टीचिंग करत बसलो तर मेन कंटेंट वाचायचं राहील, त्याच्यावरती थिंकिंग बाजूला राहील. व्हिडिओज वाढतील, पैसे मला येतील, अजून फीस वाढवावं लागेल. त्याची जवळपास मार्केटमध्ये जवळपास 15-20 हजार फीस आहे एका ऑप्शनलची. बघा मग आता मी जर सुरू केली तर सध्या मी तुमच्यासाठी म्हणून हे केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही याचा फायदा नक्की घ्या. नंतर टीचिंगची बॅच करायची तर वेगळी करू. जे ऑलरेडी हे बॅच घेतील त्यांना काही डिस्काउंट देऊ, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं नुकसान कुठेच होणार नाही, ती गोष्ट लक्षात घ्या, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 12 सब्जेक्ट आपल्या ऍग्रिकल्चरला आहेत. सिलेबस बघून घ्या, डिकोडेड आहे. आयोगाचा प्रिंट करा, अप्लाय प्रिंट करा. UPSCचे PYQ असतील काही जे आपल्या सिलेबसनुसार, त्याचं एक्सप्लेनेशन मॉडेल आन्सर शीट तुम्हाला मिळेल का? 100% मिळेल. MPSCची जी फॉरेस्टची मेन्स होणार आहे मे 2025 मध्ये, त्याचा पेपर येणार आहे आपल्याला, त्याचंही एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. त्याच्याबद्दल बिंदास्त राहा, त्याच्याबद्दल अप्रोच सांगितलं जाईल, कसं लिहायचंय काय. तेच तुम्हाला वाटलं तर ती मुख्य परीक्षेपर्यंत आपण 10 वेळा लिहून घेऊ, तेच पेपर परत तेच प्रश्न काय चुकतायत त्या पद्धतीनं लिहूयात. मॉडेल आन्सर शीट तुम्हाला मिळेल, या सगळ्या आयोगाच्या पेपरच्या एक्सप्लेनेशन त्याचं मिळेल तुम्हाला. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, सगळं मिळणार आहे या फीसमध्ये आणि एकदम जबरदस्त. प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल केलं जाईल, तिथं डेली अपडेट देत राहील. समजा इकॉलॉजी सुरू आहे आपला, इकॉलॉजी बद्दल डेली अपडेट तिथं टाकत राहील. टेलिग्रामला वाचत राहायचं की अरे हा हे टाकलंय, सहज चलता बोलता भरपूर कंटेंट तुमचं रेडी होईल, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. म्हणजे जी गोष्ट तुम्ही मुख्य परीक्षा झाल्यानंतर, म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर 4-5 दिवसांनी 8 दिवसांनी जी कराल, ऑलरेडी तुम्ही 6 महिन्याच्या सगळ्या गोष्टी करतायत. आणि पूर्व परीक्षा झाल्यानंतर आन्सर की आल्यानंतर तुमचा स्कोर आला की बॉटनीला तुम्ही अभ्यासाला घेऊ शकता आणि ऍग्रिकल्चर रिवाइज करू शकता. इतका तुमचा फायदा होणार आहे. ओके, त्याच्यानंतर डेली रायटिंग बाबत तिथे अपडेट्स तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला मिळतील. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं या बॅचमधून संपूर्ण नोट्स मिळतील का? संपूर्ण नोट्स मिळतील. कुठेही याच्या बाहेर सहसा तरी जायची गरज नाही, एवढं कंटेंट त्याच्यात आहे. आताही जवळपास 60-70% झाल्यानंतरच व्हिडिओ टाकलाय. 10 दिवस 8 दिवस पूर्णपणे बसून होतो. विद्यार्थी म्हणत होते टाका व्हिडिओ, नाही, 60 ते 70% कंटेंट रेडी झालंय, त्याच्यानंतरच व्हिडिओ आहे. अपलोडिंग सुरू आहे. ओके, आज जवळपास 15 एप्रिल पर्यंत 70% सिलेबस अपलोड होईल आणि 1 जून पर्यंत 2025 पर्यंत संपूर्ण सिलेबसच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. प्रिंट करा, काय लिहून काढा, काही प्रॉब्लेम नाही. डेली स्टडी टार्गेट आपले 1 एप्रिल पासून सुरू होतील. पण जेव्हा बॅच तुम्ही घेताल तेव्हापासून तुमचं ते बॅच सुरू होईल, मार्गदर्शन सुरू होईल. ओके, त्याच्यानंतर एक्स्ट्रा एडिशन मटेरियल पण मिळेल का सर? हो, आज ज्या नोट्स टाकल्या असं नाही की आता टाकल्या 100% झाल्या म्हणून नाही, अजून कंटेंट सर्चिंग सुरू असेल, भरपूर कंटेंट त्याच्यात ऍड केलं जाईल, सिलेबसनुसार जाईल. एक पॉईंट बद्दल अजून मटेरियल दिलं जाईल. म्हणजे समजा तुम्हाला एक मुद्दा आहे, समजा इम्पॉर्टन्स ऑफ इकॉलॉजी, समजा त्याच्यात 10 पॉईंट्स आहेत, पण अजून मी तुम्हाला 20 पॉईंट दिले, तर परीक्षेत आपल्याला लिहायचे किती? 7 ते 10 लिहायचे. समजा तुमच्याकडे 30 पॉईंट आहेत, 30 पैकी 10 तयारीत लिहू शकतो आपण, पण दिलेतच मी तुम्हाला 7, समजा 5च लिहायचे, तर कुठेतरी आपल्याकडे चॉईस नसतो ना, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल भरपूर व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला भरपूर गोष्टी कळतील. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होईपर्यंत एक्स्ट्रा नोट्स, गायडन्स लेक्चर्स याच्यात अजून ऍड होत राहतील. त्याच्याबरोबर आजचा बॅच बघाल तर त्याच्यात कदाचित PDF जास्त दिसतील, लेक्चर्स कमी दिसतील. टप्प्याटप्प्याने 1-1 महिन्यात, प्रत्येक पुढच्या 6 महिन्यात भरपूर लेक्चर होतील. कमीत कमी किती लेक्चर होतील सर? 6 महिन्यापर्यंत जवळपास 50 लेक्चर 6 महिन्यापर्यंत होतील. पूर्ण सिलेबस त्याच्यात सांगणार आहे. त्याच्यानंतर 50 पेक्षा जास्त येऊ शकतात, कारण की 45 तर सब टॉपिक आहेत. ओके, त्याच्यामध्ये ती गोष्ट लक्षात घ्या. आणि मग नंतर अजून पुढच्या याच्यात अजून 100-1 व्हिडिओ आपण बनवू, काही प्रॉब्लेम नाही. चला, क्लिअर. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय वाटलं की सर मला मनात शंका असतात, काय ऑनलाईन आहे सगळं, तर काही टेन्शन नाही. आपला व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही मेसेज करून बघा. भरपूर जणांना माहित असेल
आपण एनी टाइम रिप्लाय देतो. 24 तासाच्या आत तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. कधी एखाद्या वेळेस आठवड्यातून काम असतं तर 48 तासाच्या आत रिप्लाय मिळेल. कॉल करू नका डायरेक्ट. बरेच जण कॉल करतात तर कॉल केल्यानंतर उचलला जात नाही, वापस केला जातो, पण एखाद्या वेळेस विसरून पण राहतो भरपूर जर कॉल आले तर. त्याच्यामुळे डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचा जे काही प्रश्न असेल व्हॉट्सअपला वेळ घ्या, त्या वेळेत कॉल करा. नाही झालं तर परत एकदा कॉल करा. एखाद्या वेळेस बिझी असतं माणूस, असं नाही की बाबा सर उचलत नाहीयेत म्हणून काय भाव खातोय मी, तसंही काही नाही. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. एखाद्या वेळेस शनिवारी किंवा रविवारी एखादी सुट्टी असते तर दुसऱ्या दिवशी कॉल करा, मेसेज करा, सर कॉल करू का, काय हरकत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर कॉलबद्दल बोललोय आणि अजून याच्यात भरपूर काही फीचर्स मिळतील. ओके, युट्यूब चॅनलला भरपूर व्हिडिओज येतील त्याच्याबद्दल, ते देखील तुम्ही बघू शकता. ओके, आणि जे बॅच घेतील त्यांनी पेमेंटचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्यायचा आहे, जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे. ओके, हा जो 94 21 44 24 36 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. तिथं तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट, ऍप्लिकेशनचं लॉगिन नेम, मोबाईल नंबर, तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला जे बॅच घेतील त्यांना ऍड केलं जाईल. ओके, अजूनही काही तुमच्या मनात प्रश्न असतील सर बॅचबद्दल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. परत वाटलं तर हा व्हिडिओ बघा. अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.